नाही तर बाजून घेतो. कोणत्या भाषेमध्ये बोलू? प्रिन्सिपल सर हिंदी मराठीतच नाही, कारण कंपेअरिंग करताना ते इंग्लिश म्हटलं मग असं नाही झालं पाहिजे का गेस्ट बोलावला त्याला इंग्लिश नाही. मुलांना समजेल. सरस्वती मातेला मी सर्वप्रथम नमन करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कोल्हे साहेब यांच्या आज्ञेने माझ्यासोबत आलेले प्राचार्य दिलीपराव डिस्के, इतर सगळे सन्मान्य मंडळी, तुमच्या या विद्या मंदिराचे प्राचार्य आमचे मित्र भजन साहेब, उपस्थित बालमित्र, मला वाटतं यांचा सत्कार करणार आहे आपण जे वेळेस आहे ते सगळे, आणि पालक शिक्षक बंधू, तुम्ही थोडं शांत राहा. माझं भाषण फार सुंदर होणार आहे, म्हणजे भाषण देण्याला सांगतो की भाषण सुंदर होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही शांत राहायलाच पाहिजे. आता माझा स्वभाव थोडासा विनोदी आहे, कारण कसा आहे, विनोद जर नसला तर ते कंटाळा मला वाटतं. तसे मी BEd वगैरे केलेलं आहे आणि माझी बायको पण BEdला शिकवते, तर त्याच्यामुळे ती मला सांगत राहते की कसं बोलायचं, काय बोलायचं. मी तिच्या हातापासून ऐकत आहोत, आपण पुढे ऐकणार. मित्रांनो, आपण बघा की आपल्या या फाउंडेशनला म्हणजे ट्रस्टला 25 वर्ष जवळजवळ पूर्ण झालेले आहे. म्हणजे एक प्रकारचं एक सिल्वर जुबली आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत आहोत. माझ्याकडे पॉम्पलेट आणलं तुमच्या सरनी, म्हणजे पॉम्पलेटमध्ये मी फोटो आणि क्वालिफिकेशन पाहतो कोल्हे साहेबांचं आणि कोल्हे मॅडमचं, आणि मी भारून गेलो की इतकं मोठं क्वालिफिकेशन मला पहिल्यांदा बोलायचं म्हणून दिसतं तेव्हा. आणि कोल्हे साहेबांचं असं आहे की मुंबईला पण त्यांची संस्था आहे, म्हणजे एक पुण्याचं काम या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं आहे. त्याच्याबद्दल मी एक मनातून त्यांचे आभार मानतो. आणि कोल्हे साहेबांची तुलना मी दिलीपराव हेनरी फोर्ड सोबत करतो, कारण मी MBAला शिकवलं ते स्टुडिओ होतं. हेनरी फोर्ड म्हणजे त्यावेळेची जगातील श्रीमंत उद्योगपती, त्याचा टाच आताही फोर्ड मोटर्स आहे. त्या हेनरी फोर्डला जेव्हा फोर्ड मोटर्सचा कारखाना टाकायचा होता तेव्हा लोकेशन पुढेच लावलं, म्हणून त्यांनी आपले कंप पूर्ण लावून दिला की लोकेशन चांगलं हे करा, सिलेक्ट करा. त्यांनी सांगितलं की ह्या लोकेशनला चांगला आपण कारखाना चालू शकतो, त्या लोकेशनला आपण चांगल्या मोटारी गाड्या बनवू शकतो. हेनरी फोर्डनं सांगितलं की मला माझा कारखाना डुडुरीला टाकायचा आहे USA मध्ये, कारण ते मला होमलं नाही. तिथे मी बालपणी बागडलो, खेळलो, त्याच ठिकाणी मला हा कारखाना टाकायचा आहे. तुम्ही फायबर कसा करायचा आहे बघा. आणि कोल्हे साहेबांनी सुद्धा आपल्या मायभूमीमध्ये इथे त्यांच्या गावी इतकी सुंदर शाळा काढली, त्याच्याबद्दल मी सरांचे परत आभार मानतो. मी सुद्धा एक शिक्षणप्रेमीच आहे, मी एक विद्यार्थीच आहे. मी आताही शिकत असतो, मी आताही वाचत असतो, नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज वगैरे काही असल्या तर मी त्याच्यात वाचत घेतो. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायला आणखी बराच वाव आहे, आणि विशेषतः हा ग्रामीण भागामध्ये. तुम्ही बघा 2020ची शिक्षण पद्धती आता टप्प्याटप्प्याने पुढे लागू झाली आहे, लागू होईल. त्याच्यामध्ये थोडेसे बदल आमूलाग्र झालेले आहेत. म्हणजे आमच्या MBAला जसं सिलेबस असतो दिलीपराव, एका सिलेबसमध्ये त्याची परीक्षा होणार. आता त्याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला एक फ्लेक्झिबिलिटी दिली आहे, फॅसिलिटी दिली आहे, ते स्वयंचे कोर्सेस त्याच्यावर. म्हणजे काय होते, विद्यार्थ्यांना त्यांच्या सिलेबसच्या कोर्सेसच्या व्यतिरिक्त जे काही रिकमेंडेड केलेले 300-350 मॉड्यूल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण शिकू शकता. म्हणजे विद्यार्थ्यांना फॅसिलिटी आहे की रेग्युलर अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त देखील काही कोर्सेस तुम्ही घेऊ शकू शकता. म्हणजे समजा एखादा सायन्समध्ये असेल, BSc करत असेल किंवा MSc करत असेल, तो एखादा विषय इतिहासाचा घेऊ शकतो किंवा ड्रॉइंगचा सुद्धा घेऊ शकतो त्याच्या आवडीनुसार. ही फॅसिलिटी तुम्हाला नवीन शिक्षण पद्धतीने दिलेली आहे. आणि हे सगळे ऑनलाईन कोर्सेस चालतात. आता आपण म्हणतो ना, आता एक शब्द आपण वापरतो, नॉलेज. नॉलेज, सरस्वती इज दी गॉडेस ऑफ नॉलेज. सरस्वती ही विद्येची देवता आहे. आता आपण 21व्या शतकामध्ये आपण प्रवेश केलेला आहे, आणि आता आपण काय झालेलं आहे, आता आपण नॉलेज इरामध्ये प्रवेश केला. हा नॉलेज इरा आहे जो जास्त ज्ञानी राहील, ज्याला सिस्टीम समजेल,
ज्याला कॉम्प्युटर समजेल तो आता पुढे जाईल. आधी बघा जवळपास 3-4 वर्षाआधी 2 वर्षाआधी जेव्हा माणसाची राजकीय अवस्था होती तेव्हा जुने आपण सिनेमा पाहिले असतात. तेव्हा कबीर आले कबीर आणि कबीराचा जो सरदार होता हा फार आकडा विक्रा आणि क्रूर राहायचा. असे आहे त्याच्यावर पिक्चर वगैरे. तर तेव्हा कसं होतं त्याच्या हिंसक पावर ज्याचा जास्त होता क्रूर असा जो होता तो त्या कबीराचा सरदार करायचा. कारण त्याला राजकी पशुला मारायचं होतं. जास्त क्रूरता ज्याच्यामध्ये होती म्हणजे मसल पॉवरला जास्त जोर होता, व्हायलन्स पॉवरला जास्त जोर होता. आता मसल पॉवर व्हायलन्स पॉवरला काही नाही आहे. त्यानंतर मग शेती करायला लागले लोक, नंतर लेबर पॉवरला महत्व आलं. त्यानंतर मग लंडनमध्ये इंग्लंडमध्ये आपण पाहतो की आपले उद्योग सुरू झाले. उद्योग सुरू झाले असताना मग पैशाची गरज पडू लागली. मग थोडासा मनी पॉवर फायनान्सचा पॉवर समोर आला. आता तोही मागे पडला म्हणजे कॅपिटल पॉवर आपण त्याला म्हणतो. आता आहे नॉलेज पॉवर. आता तुम्हाला मॅक्झिमम व्यवहार हे डिजिटल करायचे आहे. तुम्हाला तुमच्या सेलफोनचा उपयोग करायचा आहे, सिस्टीमचा उपयोग करायचा आहे, लॅपटॉपचा उपयोग करायचा आहे, स्मार्टफोनचा उपयोग करायचा आहे आणि नित्याचे कामं विशेषतः जे फायनान्शियल व्यवहार वगैरे असतात ते तुम्हाला करायचे आहे. आठवडा काल एक वर्तमानपत्रामध्ये आम्हाला एक पॉम्पलेट आलं, दिलीपराव असेल. त्या पॉम्पलेटमध्ये एक जी मार्टचं काढवला एक स्टोअर आहे. त्या स्टोअरला मी फोन केला, त्यांना विचारलं की जी मार्टचं स्टोअर म्हणजे काय संकल्पना आहे, ते स्टोअर कुठे आहे. तो म्हणतो तुम्हाला आमचं स्टोअर आमचा माल कुठे असतो हे सांगायची गरज काय आणि तुम्हाला विचारायची गरज काय. तुम्ही ऑर्डर द्या, घरपोच आम्ही तुम्हाला किराणा वगैरे पाठवून देतो. म्हणजे आपण म्हणतो ना की हे किराणा दुकानात जा, याच्या दुकानात जा, तर तसं आता आलंच नाही. तुम्हाला फक्त सिस्टीमचा उपयोग करून तुम्हाला काही साहित्य बनवता येईल. आणि आपण लहान विद्यार्थी आहोत, तुम्हाला तुमचे निर्णय वगैरे तुमचे पालक घेतात. आता आपण पाहतो की मोस्ट डेव्हलप कंट्री कोणची असेल तर आपण US म्हणजे अमेरिका, रशिया, युरोपियन देशात हे फार डेव्हलप झालेले आहे. याचं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये विद्यार्थी जवळपास 19-20 वर्षाचा झाला तो आपल्या पॅरेंटपासून डिटॅच होतो. म्हणजे तो घर सोडून देतो. तो स्वतः जाईल विद्यापीठामध्ये, तिथे पुढे लायब्ररीत काम करेल, लॅबॉरेटरीत काम करेल, प्ले ग्राउंडवर काम करेल आणि आपण खर्च भागवून घेतो. आपण आपल्या पालकावर जास्त दिवस अवलंबून राहता कामा नये. मी माझ्या MBA शिकत असताना विद्यार्थ्यांना सांगायचो तुम्ही MBA करता आणि पालकापासून पैसे मिळवता. फीचे पैसे तुमचे पालक देतात, वसतिगृहाचे पैसे तुमचे पालक देतात आणि तुम्ही काहीतरी करा, छोटा मोठा उद्योग करा, काही सेल्समॅन बना. म्हणजे शिका आणि कमवा किंवा कमवा आणि शिका. MBAच्या विद्यार्थ्यांपासून मी अपेक्षा केली होती की तुम्ही जेव्हा कमवायला बाजारामध्ये जा, संडे वगैरे असतो, सुट्टीचे दिवस असतात, तुम्ही अर्न अँड लर्न स्कीममध्ये या. हे अशा प्रकारे जेव्हा विद्यार्थी आपल्या वडिलांवर किंवा पॅरेंट्सवर अवलंबून न राहता स्वतः त्याच्यामध्ये जेव्हा असा स्पार्क निर्माण होईल की नाही मी स्वतः काहीतरी करेल, आय विल डू समथिंग बाय माय ओन, कुठेतरी मी सेल्समॅन बनेल. मी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्ही जे अत्तर असते ना, अत्तर इसेन्स, हे अत्तर नागपूरला अत्तरवडी आहे, म्हणजे महार भागामध्ये नागपूरला अत्तरवडी आहे. तिथून तुम्ही मोठ्या प्रमाणात बल्कमध्ये अत्तर घ्या, छोट्या बॉटल विकत घ्या, त्याच्यामध्ये टाका, आपल्या पर्समध्ये ठेवा, कुठेही आपल्या पॉकेटमध्ये जे खिशामध्ये ठेवा आणि कुठेही तुम्हाला कोणी मिळत असेल ते विका. 7 रुपयाला एक बॉटल पडायची, विद्यार्थी 25 रुपयाला विकायचे आणि त्याच्यामुळे काय होते की त्यांची इंटरॅक्शन व्हायची, कस्टमर सोबत इंटरॅक्शन व्हायची आणि इंटरॅक्शन मध्ये त्याला ज्या काही अडचणी यायच्या तो दुसऱ्या दिवशी आम्हाला येऊन विचारायचा. म्हणजे तुमच्या जेव्हा डिफिकल्टीज तुम्हाला असतील तर तुम्ही काय शिकाल. शिक्षण प्रक्रिया तुमच्या मनात येणाऱ्या शंकापासून सुरू होते. तुमच्या मनात शंका आल्याच पाहिजे. तुम्ही तुमच्या शिक्षकाला स्वतःहून सोडलं पाहिजे. स्वतःहून म्हणजे प्रेमाने, आदराने की सर याचं उत्तर द्या, याचं उत्तर द्या, त्याचं उत्तर द्या. तुमचं असं एक डिफिकल्टी बुक असलं पाहिजे प्रत्येक विषयाचं, ज्याच्यामध्ये तुम्ही लिहा की मला उद्याला जाऊन या सरांना, भजन सरांना हा प्रश्न विचारायचा आहे, मला गणिताच्या शिक्षकाला हा प्रश्न विचारायचा आहे. चांगल्या प्रश्नाची उत्तर तुम्ही करतो. नेहमी मी माझ्या विद्यार्थ्याला म्हणायचो की बघ MBAला प्रवेश कशाला घेतला. विद्यार्थी सांगायचे काहीतरी कुठेतरी आम्ही जॉब करू. मी त्यांना म्हणायचो की MBA सारखा कोर्स आहे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा, हा जॉब करण्यासाठी नाही, तुम्ही उद्योजक व्हावे हे अपेक्षित आहे. म्हणजे माझी प्रत्येक भाषणामध्ये एक वाक्य नेहमी होतं की डोंट बी ए सर्वंट ऑन ए बिग शिप बट बी ए ओनर ऑफ ए स्मॉल बोट.
मोठ्या जहाजावर नोकरी बनण्यापेक्षा अरे लहानशा होडीचे मालक म्हणा, तुम्हाला किती फ्रीडम मिळते. भविष्यात तुम्ही लहानशा होडीच्या सुरुवातीला मालक व्हाल आणि ताकद ठेवाल एक मोठं जहाज विकत घ्यायचे. याचं उदाहरण म्हणजे धीरूभाई अंबानी. एक पेट्रोल पंप अटेंडंट 32 वर्षामध्ये 20,000 कोटीची टोटल असेल जमवली. किती मोठा स्पार्क त्या माणसामध्ये असेल. अशा प्रकारे जे काही लोक आहेत त्यांनी काहीतरी करून दाखवलं, त्यांच्याबद्दल तुम्ही थोडं चरित्र वाचा. आपल्या घरी मी जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा सरस्वतीचा फोटो होता आपल्या घरी. त्याच्या बाजूला मी सी.व्ही. रमणचा फोटो लावला होता. ज्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं सी.व्ही. रमण, ज्यांचा अभ्यासाचे विषय होते ध्वनीच्या लहरी आणि प्रकाशाच्या लहरी. कुठेतरी थोडासा शास्त्रीय दृष्टिकोनातून काहीतरी करा, कुठेतरी चर्चा करा. आपल्या गावात नवीन काही करता येईल का ते पहा. काही तुम्हाला काही स्वतः काही वस्तू विकता येईल का ते पहा. थोडंसं थांबवायला लागेल, स्वतः पैसे निर्माण करा. आपल्या गावामध्ये कशा प्रकारची भौगोलिक परिस्थिती आहे, या गावाचं आपण ब्रँडिंग कशा प्रकारे करू शकतो. या गावामध्ये मी तुम्हाला सांगतो, हे गाव मी विसरू शकणार नाही. पावसा मी एकावर विसरणार नाही की पावसामध्ये एक जनगणमनाचं फंडिंग आहे. आणि कोणतं गाव चांगलं असं जर मला कोणी विचारलं तर मी सांगतो ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगलं. कारण जनगण कॉन्व्हेंट सारखं कोणतंही चांगलं मंदिर राहू शकत नाही. हे विद्या मंदिर आहे. या मंदिराचं पावित्र्य आपण चांगलं ठेवा. आणि मी गावातल्या राहणे बंधूंना नेहमी सांगतो की हे विद्या मंदिर तुम्ही चांगलं ठेवा, हे तुमच्या हाती आहे. तुमचं कोऑपरेशन पाहिजे. नुसते संस्था चालक किंवा प्रिन्सिपल ऐकू शकत नाही. जोपर्यंत गावकऱ्यांचं समर्थन आणि सपोर्ट आपल्याला मिळत नाही तेव्हा चांगल्या तऱ्हेने सपोर्ट करा. आणखी उत्कृष्ट तुम्ही प्रगती करा. मला वाटतं 10वी ची काही बॅच होती, काही 90%च्या वर 90% रिझल्ट आला. मी तुमचं अभिनंदन करतो. अधिक वेळ मी घेत नाही. मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की चांगला अभ्यास करा. त्या शिक्षकांना तुम्ही आदराने प्रश्न विचारा. जे काही प्रश्न विचारायचे असेल ते लिहून आणा. वाटल्यास तुम्हाला नसं विचारता येत तर अजून कोणी मॉनिटर असेल त्याला द्या. आणि आपल्या मनामध्ये कोणतंही किंतु करून न ठेवता सगळ्या गोष्टीची उकल जेव्हा होईल तेव्हा फ्री माइंडने तुम्ही चांगले मोठे वैज्ञानिक होऊ शकता. आणि आपल्या देशाला वैज्ञानिकाची गरज आहे. आपल्या देशाला उद्योजकाची गरज आहे. आपल्या देशामध्ये उद्योजक नाही, जो तो नोकरीच करतो. नोकरी कोण देणार. शेवटी नोकरी देणारे उद्योजक जेव्हा तयार होईल तेव्हा आपला देश चांगला प्रचारी होईल. एक अजूनही आपण विकसनशील आहोत. आपल्याला विकसित व्हायचं आहे आणि हे सगळं आपण करू शकता. अधिक वेळ मी घेणार नाही. तुमचं सगळ्यांचा सुयश चिंतित हो. भजन सरांनी मला या ठिकाणी बोलावलं. त्याच प्रकारे बोलले साहेब, बोलले मॅडम यांचे देखील मला आभार मानतो. पुढेच एकदा सगळ्यांचा सुयश चिंतून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.